तुम्ही सुद्धा कुठेतरी एक पाऊल मागे घेऊन आयोजकांना सहकार्य करायला पाहिजे. ठीक आहे, काही गोष्टी असतात, हरकत नाही आहे, मात्र तरीसुद्धा सहकार्य करणं फार गरजेचं असतं. कारण प्रत्येकजण ज्यावेळेस आयोजन करतो ना त्यावेळेस आपल्याला कळतं की एखादी टीम कॅन्सल झाली, एखादी टीम नाही खेळत, तेव्हा कळतं की आपल्याला काय करायचं ते. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही जर चांगले क्रिकेट खेळत असाल तर निश्चित सहकार्याची भूमिका ठेवा, कारण तुम्ही एक चांगले क्रिकेटर आहात हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सामन्याला होते सुरुवात, 5 षटकांचा सामना आहे. टीम गावदेवी आशिले संघाने टॉस जिंकलाय, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. या टीममध्ये स्क्वॉडमध्ये पाहतोय आपण या टीमचा मुख्य खेळाडू आज हर्षद तरे पाहायला मिळत नाही आहे. खरं तर तो थोडासा इंजुरीड आहे, त्यामुळे खेळू शकणार नाही आहे. मोठ्या स्पर्धेला तो खेळत नाही आहे, खेळला नाही आहे, कारण तो इंजुरीड असल्यामुळे खेळू शकला नाही आहे. यूट्यूबच्या माध्यमातून हर्षद आपण मॅच पाहत असाल तर आपलं सहर्ष स्वागत आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये नरेश आकाश आणि नरेश चिडे हे दोन खेळाडू पहा मिळतात. आज बोनोलीच्या विरोधात युविशा 11 आशेले हा संघ आपल्याला पहा मिळतो आणि या संघाचे पुरस्कर्ते आमचे विजयदादा कोलेकर यांनी हा संघ पुरस्कृत केलाय, त्यांचं सुद्धा स्वागत. चला सामना सुरू होतोय. गोलंदाज अजय कडूला पाहतोय. गावदेवी आशेले संघाचा पहिला गोलंदाज. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. दोन खेळाडू नरेश चिडे आणि त्याचबरोबर आकाश पादीर हे दोन खेळाडू तुम्हाला पाहा मिळतात. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव एकवटली जातोय. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न राहिला शॉर्ट स्क्वेअर लेगला. संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना काल या स्पर्धेचा पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवसात खरं तर चिंचवली संघाने अतिशय चांगला खेळ केला आणि तो संघ क्वालिफाय झाला पहिल्या दिवसामध्ये सुपर 4 साठी. फटका चांगला ऑन साइडला फुलटॉस होता. काऊ कॉर्नरच्या दिशेला खराब फिल्डिंग, चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला दणदणीत चौकार टीम श्रीराम क्रिकेट संघ बोहनोलीच्या बाजूने. गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा होता पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा. पहिल्या चेंडूवरती एक, त्यानंतर आलेला चौकार. पुन्हा एकदा चांगला चेंडू लेग बिफोर LBW अगदी प्लम मध्ये टाकला चेंडू. मिडल स्टंपला खेळत असताना पहिला धक्का आकाश पादीर बाद होतोय आणि पहिला धक्का लागलाय बोहनोली टीमला.
हॅलो हो पटका येते सुद्धा चांगला आहे. लॉंगॉनला फिल्डर आहेत उपस्थित. टिपलाय झेल, संपलाय तो नरेशचा खेळ. दुसरा विकेट, दुसरा धक्का लागतो या टीम भोनोलीला. यो पालेगावाला तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. थँक्यू दादा गोरगरिबांचा थँक्यू थँक्यू. चला बॅटर चला. 2 धक्के लवकर लागल्यात भोनोली संघाला, कारण आज थोडीशी घाई झाली. त्यांचा अगदी दुसरा सामना होता, मात्र पहिला सामना खेळत होता, त्यामुळे कमी प्लेयर आहेत. पाहा मिळतात आपल्याला. किसन आलाय 4थ्या क्रमांकाचा खेळाडू. टीम श्रीराम क्रिकेट संघ भोनोलीच्या विरोधात युविशा 11 गावदेवी आशेले विजयदादा कोलेकर यांनी हा संघ पुरस्कृत केला. या संघाचे ते पुरस्कर्ते आहेत. आणि धावा झाल्यात धावपकावरती फक्त 6 धावा झाल्यात. रविकांत पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. स्वागत आपला. आउटसाइड अपस्टम्प टॅपिंग करण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पंच या ठिकाणी आमचे सुनील भोईर सर आहेत. त्यांचा इशारा आलाय षटक संपल्याचा. आणि दुसरीकडे राकेश कुंभार पडलेगाव या असे 2 पंच आपल्याला मैदानामध्ये पाहा मिळतात. काल सुद्धा अतिशय चांगली पंचांची भूमिका राहिली आहे मैदानामध्ये. चला जास्त वेळ नको. आशेले संघ बंटी लक्षात ठेवा, तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकायची आहेत. कारण काल सुद्धा आम्ही एका संघाला पॅनल्टी लावली की 20 मिनिटांमध्ये 4 षटकं त्यांना फेकता आली नाही आहे. त्यामुळे त्यांचा फिल्डर एक आतमध्ये आला 5व्या ओव्हरमध्ये. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, कारण टाईम मोठी जेव्हा आपण स्पर्धा खेळतो तेव्हा सर्वांना टाईम अलर्ट असतो, टायमाचं भान ठेवायचं असतं. आणि पहिल्या षटकामध्ये 2 बाद फक्त 6 धावा स्कोरबोर्डवरती बनवल्या गेल्यात. नेक्स्ट मॅच नेवाली संघ आणि त्याच्या विरोधात टीम पागड्याचा पाडा. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. नेवाली संघ आणि पागड्याचा पाडा. गोलंदाज पाहतोय दुसरं षटक मयूर तरे. पहिलं षटक अजय कडूने फेकला, अत्यंत चांगला. एक जरी चौकार मिसफिल्डचा आला, त्यानंतर मात्र आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. चांगली असताना चेंडू गेलाय तो डॉट. आज मात्र वाऱ्याचा प्रचंड वेग पाहायला मिळतो. सातत्याने वारे वाहत असतात. काल सुद्धा दुपारनंतर हवेला सुरुवात झाली आणि सातत्याने येते. या मैदानावरती हवा ही सातत्याने येत असते. आजवरचा इतिहास आहे मैदानावरचा. पुन्हा एकदा दूरवरून खेळायचा होता. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1 मोर डॉट डिलिव्हरी. फक्त धावा आहेत त्या 6. काल सुद्धा 2 सामन्यांचा अपवाद वगळला तर एकाही संघाला 50 पेक्षा जास्त धावा करता आल्या नाही आहे या खेळपट्टीवरती. अगदी खेळपट्टीने गोलंदाजांना साथ दिली. चांगला बॉल होता. आउट आहे. यस, पॅडवर आदळला लेग बिफोर. पंचांचं बोट मात्र आकाशाकडे. आणखीन एक विकेट. 6 या धावसंख्येवरती 3 धक्के लागले. श्रीराम मस्कर या नावाचा होता पाले या गावाचा. श्रीराम मस्कर या नावाचा चषक ठेवलंय पाले गावाला. आयोजन केलंय पाले गावाला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला.
चला नवीन बॅटर विलास आलाय खेळण्यासाठी. पाहतोय आपण फक्त 6 धाबा आहेत स्कोरबोर्डवरती. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ असताना पहा मिळतात. तिथं चांगली गोलंदाजी पहिल्यांदा सुद्धा अजयने चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर मयूर तरे. येथे सुद्धा पटका चांगला आहे, गॅपमधून चाललाय चेंडू, पाठलक करतात चेंडूचा. 2 धावा कंप्लीट केल्या, तिसऱ्या धावेसाठी निघाल्यात आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट करत असताना एज लागल्यानंतर चेंडू शॉर्ट टर्डमॅनला गेला आणि तोपर्यंत 3 धावा पूर्ण करीत असताना पाहतोय पॉवर प्लेचे दुसरं षटक. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत 90 धाबा झाल्यात. पुन्हा एकदा चेंडूची लाईन खराब आहे, आउटसाइड ऑफ स्टंप शरीरापासून जास्त दूर ठेवलाय आणि तोपर्यंत चेंडू निघून जातोय. एक धाव अवांतर मिळते, धावसंख्या डबल डिजिट मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल, फटका हवेत खेळल्यात, कॅचिटचा कॉल आहे, कॅच कोण टिपणार? बंटी आलाय, कीपर चांगला शुभम आले. झेल स्वीकारत असताना फलंदाज बाद झालाय. आणखीन एक धक्का लागलाय टीम बोनवलीला. त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दाता गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला, अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला. पाले गावाची शान आहे रे, रायगड ठाण्याची शान आहे रे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर एका पाठोपाठ एक विकेटचं पतन होत असताना पहा मिळतं आपल्याला. धावा फक्त स्कोरबोर्डवरती धावा फार कमी पाहतोय आपण. रुपेश आलाय नवीन फलंदाज मैदानावरती पहा मिळतो आपल्याला. रुपेश येत असताना डावकुरे हाताचा बॅटर आहे. चला आता या ओव्हरमध्ये पाहतोय आपण ओव्हर नंबर 2. फटका येथे सुद्धा चांगला अलॉंग द कार्पेट, चेंडू चाला डीप मध्ये, फिल्डिंग चांगलं झालंय. एकच धाव मिळेल. इकडे षटकाची सांगता होते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पॉवर प्ले मध्ये अत्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली टीम गावदेवी आशेले. अर्थातच पाहतोय आपण युविशा 11 गावदेवी आशेले या संघाचे. आणि 2 ओव्हरमध्ये बोनवली संघाने धावा बनवल्यात त्या 4 बाद 11. काबरी देवाच्या आशीर्वादाने करतो आयोजन समीर देसाई, करतो आयोजन समीर देसाई, करतो आयोजन समीर देसाई. अक्षय भाऊ आहे त्याच्या सोबती, दमदार आयोजन मैदानावरी, दमदार आयोजन मैदानावरी, दमदार आयोजन मैदानावरी. शिवाजी कोलेकर आनंदी झाला, गणेश वारिंगे आनंदी झाला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आजी ठाणे जिल्ह्याला, असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आजी ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आजी ठाणे जिल्ह्याला. चला आता फिल्डिंग लावून घ्या. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. फक्त 11 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. थोडीशी नाजूक स्थिती पहा मिळतं आपल्याला. स्क्रीनवरती पाहू शकता. स्पर्धेचे मुख्य आयोजक समीर दादा देसाई यांना पाहतोय. त्याचबरोबर दीपक दादा मानेरकर सुद्धा आहेत. त्याचबरोबर आमचे रविकांत दादा पाटील, नरेश वारिंगे हे स्क्रीनवरती पाहायला मिळतात आपल्याला. सकाळच्या सत्रामध्ये पाहतोय आपण. चला तिसरं षटक गोलंदाज अजय कडू, ज्या गोलंदाजाने पहिलं षटक फेकलं होतं त्याला पुन्हा एकदा पाचारण केलं गेलंय. मात्र आता पॉवर प्लेमध्ये धाबा बनवता आल्यानं त्याच्या व्यतिरिक्त जास्त विकेट गेले आणि त्यामुळेच आता संघ थोडासा
अडचणीत येतो की काय, कारण या मैदानावरती तुम्हाला 45-50 धाबा झाल्या तरी कधी कधी त्या पुरेशा ठरतात, कारण खेळपट्टी आहे ना, कधी गोलंदाजांचं वर्चस्व तुम्हाला पाहायला मिळतं. प्रत्येक वेळेला फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी खेळपट्टी अनुकूल असेल असं नाही आहे. ओ क्लीन बोल्ड, यू मिस आ डेफिनेटली इट. बाशमन गॉन, वन मोर विकेट डाऊन. 5वा धक्का. लयच भारी मना मनात ती घुसणारी 74-79 फॉर्च्युनर गाडी. दादा फिरतोय दुनिया सारी, दादा फिरतोय दुनिया सारी. आता दादाची लयच भारी मना मनात ती घुसणारी 74-79 फॉर्च्युनर गाडी. दादा फिरतोय दुनिया सारी. आहे जिगरवाला तो हिम्मतवाला, आहे जिगरवाला तो हिम्मतवाला. आहे दोस्तीचा सरदार, आहे दोस्तीचा सरदार. आमच्या पंढरी वारिंगे दादांच्या या नावात दमाईर. थँक्यू थँक्यू. नायक डॅसिंग नेतृत्व या विभागाला लागलंय. पालेगावचे 2दा नगरसेवक होण्याचा बहुमान मिळवणारे पहिले व्यक्तिमत्व सन्माननीय पंढरीनाथ शेठ वारिंगे साहेब. आज सर्वांच्या मनावरती ज्याने आदिराज्य गाजवलं, सर्वांना एकत्रित करत लढा दिला आणि अखेरकार पुन्हा एकदा ते अंबरनाथ नगर पालिकेवरती पुन्हा एकदा नगरसेवक पदावरती विराजमान होताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्याच नावाने स्पर्धा, मुख्य आयोजक आणि आमचे समीरदादा देसाई. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. फिल्डर दूरवरती राहिलेत, एकच धाव घेणं पसंत करतील. एकेरी दाबेला जास्त प्राधान्य देत असताना पहा मिळतो आपल्याला. अतिशय चांगली गोलंदाजी सातत्याने करत असताना आता मात्र विलास स्ट्राईक वरती आलाय. कधीपासून स्ट्राईक घेण्यासाठी तो पाहत होता. चेंडू निघून जातो. या वेळेला पाहतोय भरपूर वेग होता, प्रचंड वेग चेंडूला होता. एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव. खेळाडू थांबले. रनआउटचा धोका होईल का, पाहावं लागेल. या ठिकाणी रनआउटची विकेट मिळाली आहे. 6वा खेळाडू बाद. जवळजवळ अर्ध्यापेक्षा संघ गारज झालाय आणि पंच वाईटचा इशारा करत असताना 1+1 धावा मिळतील 2. मस्करिया जगाचा संत तोरवे आहे सहकारी. संत सोरवे आहे सहकारी, संत सोरवे आहे सहकारी. दीपक मानेरकर या मित्रांनी केली तयारी या चषकाची. केली तयारी या चषकाची, केली तयारी या चषकाची. नरेश वारिंगे, तेजस वारिंगे, कधी सपोर्ट ते मोलाचा. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला. चला आता मनोज उघडे मैदानामध्ये जात असताना पाहतो एकामागून एक धक्के दिल्यात. एकाही फलंदाजाला खेळपट्टीवरती स्थिरावता आलं नाही आहे. विलासवरती फार दारोमदार असेल, मात्र त्याला स्ट्राईक कमी मिळते. मगासपासून तो पाहतोय मोठे पडके मारण्याचा प्रयत्न करतोय विलास. खूप चांगली गोलंदाजी पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना 6 फलंदाज बाद झाल्यात. धावा झाल्यात त्या फक्त 14 धावा आहेत. बोनोली संघाची थोडीशी नाजूक स्थिती आहे मैदानावरती. पुन्हा एकदा चेंडू चाललाय पाठीमागे. लक फॅक्टर आणि चेंडू चाईल निघून सीमा पार चौका. देसाई स्वागत करतो आज आलेल्या या पाहुण्यांचा. आज आलेल्या या पाहुण्यांचा, आज आलेल्या या पाहुण्यांचा. अंबरनाथ शहरात चर्चा मोठी, मालिका वीर आहे बुलट गाडी. मालिका वीर आहे बुलट गाडी, मालिका वीर आहे बुलट गाडी. श्रीराम चषकाचा बोलबाला गावागावात नाव लई झाला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक. चला आता नेक्स्ट मॅच साठी रिपोर्टिंग करा. दोन्ही टीमचे कॅप्टन. टीम पागड्याचा पाडा आणि नेवाली संघ. पुन्हा एकदा पूल करायचा होता. पाहतोय आपण पंच बाद चिकवून करत असताना एक अपांतर स्वरूपाने धाव मिळाली आहे. मगाशी चौकार होता, त्यानंतर आलेली एक धाव पहा मिळतं आपल्याला. अतिशय चांगली गोलंदाजी सुरुवातीलाच करत असताना टीम गावदेवी आशेले संघ. आज युविशा 11 या नावाने हा संघ खेळतोय. विजयदादा कोळेकर यांनी संघ पुरस्कृत केला. फुल टॉस, स्क्वेअर ऑफ द विकेट. झेल सोडलाय. रनिंग कॅच होता.
प्रयत्न चांगले होते. राहुल होते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि तोपर्यंत एकेरी धाव येत असताना पाहायला मिळाले आपल्याला. अद्यापर्यंत संघ अडचणीतच आहे बोनोली संघ, कारण आता चौथं षटक सुरू आहे आणि धावा फार कमी पाहायला मिळतात स्कोरबोर्डवरती. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल हे लक्षात ठेवा. फटका येते सुद्धा चांगला आहे. कॅचिटचा कॉल प्रतीक आहेत. झेल टिपला जातोय. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का लागलाय बोहनोली टीमला. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय अंकुश. ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, गेलाय निघून कीपरच्या ग्लोव्ज मध्ये. डॉट बॉलची सांगता होते. 4 षटकांचा खेळ संपला. बोनोली संघाने 7 विकेट गमावलेत आणि त्याच्या व्यतिरिक्त धावा केल्यात त्या फक्त 20 धावा आहेत. 20 धावा आहेत. तिसरा याचा ड्रिंक्स टॉली जाऊ द्या मैदानामध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपला. ड्रिंक्स टॉली ओके, बॉटल घेऊन जा तुम्ही, जास्त वेळ करू नका. आता धाबा फार कमी आहेत. 18 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. फक्त 20च धाबा. स्कोरबोर्डवरती तब्बल अर्ध्यापेक्षा जास्त संघ गारज झालाय. त्यामुळे आत्ता येणारे 12 चेंडू तरी जरी खेळले, एक 20-25 धाबा बनवल्या तरी एक पाटिंग स्कोर उभा राहील. त्यासाठी तुम्हाला हवं आहे चांगलं गेम प्लॅनिंग करावं लागेल. संपलाय. फक्त 20 धाबा आहेत. त्यासाठी आता गेम प्लॅनिंग बनवायला लागेल. पुन्हा एकदा हवेचा प्रचंड वेग पाहा मिळतोय. सातत्याने मैदानामध्ये वारे वाहत असताना चौथ्या षटकामध्ये गोलंदाज जय कडू चा वापर केला. अद्याप मैदानामध्ये पाहतोय आपण विलासला पाहतोय. चला सामना सुरू करा. जास्त वेळ नको प्लीज. वारंवार सूचना करतोय आम्ही की संध्याकाळला का सुद्धा थोडी संध्याकाळ झाली सामना शेवटचा खेळत असताना, त्यामुळे तुम्हाला फास्ट केलंच आहे. चौथ्या षटकाला झाली आज सुरुवात. MIDC एन कडून
अभिलाषला पाहतोय स्ट्राईक वरती. हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पहिलाच बॉल होता, डाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, काम तमाम. सर डायरेक्ट हिट झालं असतं तरी विकेट मिळाली असती, मात्र अगदी पाठीमागे परतले. धाव घेऊ का नको अशा द्विधा मनस्थितीत होते आणि अशा वेळेला आता आणखीन जवळजवळ खेळाडू बाद झालेत ते 7. फटका येते सुद्धा चांगला, डीपेक्षा कबरला, फोल्डर उपस्थित आहेत, गुड फोल्डिंग. थ्रो सुद्धा चांगला येताना पाहा मिळतोय, मात्र बॅकअप नाहीये. 2 धावा, 102 मध्ये रूपांतर होत असताना आता अशाच धावा तुम्हाला घ्याव्या लागतील. अद्यापि चेंडू शिल्लक आहेत, ते एकूण 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडूवरती 20-25 धावा जरी आल्या तरी एक पार्टिंग स्कोर उभा राहू शकेल. फटका चांगला आहे, जास्त उंची लांबी कमी आणि सहज सोपारीत्या झेल टिपला जातोय. फलंदाज बाद, 8वा धक्का भोनोलीला. होता विलास, त्याने सुद्धा निराशा केली. म्हणजे एकाही फलंदाजाला आज खेळपट्टीवरती थांबता आलं नाही आहे. धावा होत होत्या, तुम्हाला फक्त खेळपट्टीवरती थांबायचं होतं. सिंगल डबलने सुद्धा धावा झाल्या असत्या, मात्र तुम्ही चुकीच्या पद्धतीने विकेट गमावले. त्यामुळे आता नवीन बॅटर सुनील पाटील, डावकुरी आटाचा बॅटर पाहतोय, आउटसाइड ऑफ स्टंप, डॉट बॉल येत असताना एकूण धावा पाहिल्या तर 22 धावा आहेत. 8 फलंदाज बाद झाले, थोडीशी निराशाजनक कामगिरी. फुल टॉस, बॅक टू बॉलर्स खेळात, चेंडू चालला होता स्क्रीन समोर, पहिल्या टप्प्यावरती उचललाय, तोपर्यंत पहा मिळतो आपल्याला नेक्स्ट बॉल. चौथ्या षटकाला या ठिकाणी पाहतोय आपण आणखीन एक चांगला डॉट बॉल आलाय. चौथं षटक सुद्धा समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी पाहतोय टीम सातत्याने. आपण पाहत असताना युविशा 11 गावदेवी आशेले या संघाची गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 4 ओव्हरचा खेळ संपलाय, धावा झाल्यात त्या फक्त 23 धावा. 23 धावसंख्येवरती तब्बल 8 फलंदाज बाद झाल्यात. थोडासा विचार विमर्श करावा लागेल की आता शेवटचा अंतिम षटक आहे या श्रीराम क्रिकेट संघ बोनवली. आणि श्रीराम क्रिकेट संघ बोनवली म्हटलं की सर्वांनाच आठवतोय तो सरपंच चषक. स्वर्गीय किशोर अनंता पाटील यांच्या नावाने गेली कित्येक वर्ष ही स्पर्धा व्हायची. या MIDC परिसरातील सर्वात मोठी आणि मानाची स्पर्धा म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जात होतं तो सरपंच चषक. त्यानंतर बऱ्याचशा स्पर्धा आल्या. मग सुरुवातीपासून येथे आयोजकांनी चांगला प्रयत्न केला. एका दिवसामध्ये 12-12 संघ खेळवायचे. त्यांची मात्र मॅनेजमेंट कमिटी फार चांगली होती. सकाळी लवकर सामने सुरू व्हायचे, अगदी वेळेवरती संपायचे. हा मॅनेजमेंट होता त्यांचा. आमचे योगेशदादा पाटील आणि त्यांचे तमाम सहकारी. चला जाऊया मॅचमध्ये. जेथे शेवटचं षटक मार्गस्थ सुनील पाटील स्ट्राईकवरती पहा मिळतात आपल्याला. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला टीम पागड्याचा पाडा आपण रिपोर्टिंग करा. त्याच्या विरोधात निवाली संघ, दोन्ही कॅप्टन. शेवटचं षटक
पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय, दाट बॉल आलाय. बॉलर योगेश कडूला पाहतोय. शेवटचं षटक असताना प्रत्येक गोलंदाजाने मात्र अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली. मोठे फटके मारू दिले नाही. या वेळोवेळी विकेट, प्रत्येक षटकामध्ये विकेट मिळवले. त्यामुळेच आता या थोड्या कमी धावसंख्या पाहायला मिळतोय. बोनवली संघाच्या अद्याप 5 चेंडूंचा खेप पर्याप्त आहे आणि या 5 चेंडूवरती तुम्हाला धाबा आता बडबाब्यास लागतील. खेळ करत असताना बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा स्क्वेअर कट करायचं होतं. चेंडू गेलाय डॉट. चला ठिकाणी थ्रो आलाय, तोपर्यंत 2 धाबा. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न, गरज होती का? आणि विनाकारण विकेट गमावली आहे. फलंदाज रनआउट. दौलत सुखात ठेवलाय लाडक्या भक्ताला, धन दौलत सुखात ठेवलाय लाडक्या भक्ताला. कापरी सिद्धी देव पावलाय पंढरी दादाला, कापरी सिद्धी देव पावलाय पंढरी दादाला. कापरी सिद्धी देव पावलाय पंढरी दादाला, कापरी सिद्धी देव पावलाय पंढरी दादाला. थँक्यू. शेवटची जोडी मैदानामध्ये योगेश पाटील येत असताना 10व्या क्रमांकाचे खेळाडू पहा मिळतात आपल्याला. मगाशी रनआउट झाले, विचार विमर्श करावा पाहिजे होता की आता शेवटची जोडी आहे मैदानामध्ये. ऑल आउट होण्याची नामुष्की उडवली आहे बनवली संघावरती. धाबा झाल्या त्या एकूण आता 25 धाबा, लो स्कोर. ऑल आउट. शेवटचा चेंडू होता, फलंदाज बाद. आणि आता ते ऑल आउट झालाय. 25 या धावसंख्येवरती येणारे 30 चेंडू आणि फक्त 26 धाबा करायच्या टीम आशेले संघाला. चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन. टीम पागऱ्याचा पाडा संघ तर याच दरम्यान दामाबुवा वारिंगे यांना विनंती करेन आपल्या हस्ते आपण टॉस करूया दोन संघामध्ये. टीम पागड्याचा पडायच्या विरोधात नाबाली संघ नेवाली. परी 11 नेवाली. जय बोले. चला टॉस करतात आमचे. ओके, हेड असा कॉल आहे, टेल आलाय. टीम पागड्याचा पाडा संघ टॉस जिंकला. प्रथम अभिनंदन. टॉस जिंकला, या निर्णय का असेल? डिसिजन थोडा पेंडिंग आहे, आमचे प्लेयर्स येतात. हां, डिसिजन पेंडिंग ठेवत नका जाऊ, कारण मोठी जेव्हा स्पर्धा खेळता ना तेव्हा तुम्हाला डिसिजन घ्यावं लागतं. आणि खास करून जेव्हा टॉस जिंकतो ना कोणताही कॅप्टन, 100 पैकी जवळजवळ 97-98% माणूस फिल्डिंग घेतो. निर्णय घेऊन याचा. काय म्हणाल, दरवर्षी या स्पर्धेमध्ये खेळता कापरी सिद्धी पायाची स्पर्धा, खास करून या स्पर्धेचं मुख्य आकर्षक बुलेट गाडी. स्पर्धा तर खूप छान आहे. दरवर्षी आम्हाला या स्पर्धेत खेळायचा संधी भेटते, त्याबद्दल आम्ही आयोजकांचे खूप धन्यवाद करतो. आणि बुलेट असते तर काय बोलू शकत नाही, खूप मोठी स्पर्धा आहे. ओके, थँक्यू. टीम पागड्याचा पाडा संघाने टॉस जिंकला आणि त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. अर्थातच आमचे मनोज ठाकूर आलेले आहेत सिरवलीचे, एक कॉमेंटेटर. त्यांचा सुद्धा आवाज आपण ऐकू शकाल. काही सन्मान आहेत, आपण सन्मान करू. व्यासपीठावरती शशिकांतजी पाटील हे उपस्थित आहेत. शशिकांतजी पाटील, रविकांतजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. सरपंच चषकाचे आमचे सहायोजक, त्यांचं सुद्धा या ठिकाणी सन्मान.
हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. चेक आलो. सन्मान करतो आमचे बोनवलीचे रविकांतजी पाटील आहेत, त्यांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान. त्यांचा मंचावरती केला जातो या मान सन्मान. चला सामना सुरू करा. यस सुनील सर, वेळ नको, आपण सामना थांबायचा नाही आहे. त्याचबरोबर आमचे दामाबुवा वारिंगे हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्यात येईल. तर जाऊया, सामना सुरू झाला कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच जगदीश सर. बोलूयात मॅचकडे आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. शुभ सकाळ शुभ सकाळ. या मातीने दिला बारसा कठोर छाती दगडाची, येथे नद्यांनी दिली आम्हाला ध्येयासाठी सामर्थ्यता बलिदानाची. पहाड डोंगर येथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येथे लढवया सदाशिरी. रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी. तोडल्या जरी नसा फुटली जरी छाती, तरी हृदयातून आवाज फक्त एकच येईल, राजे शिव छत्रपती. सामन्याला झाली आहे दमदार सुरुवात. पहिल्याच बॉलवरती दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज बंटी तरेच्या बॅटमधून कापरी सिद्धी क्रिकेट मंडळ पालेगाव आयोजित स्वर्गीय श्रीराम मस्कर व स्वर्गीय नितीन वारिंगे चषक 2026 ही मानाची स्पर्धा. जवळपास या स्पर्धेचा विचार केला तर रायगड ठाण्यामध्ये बहुचर्चित असलेली ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, जिथे मॅन ऑफ द सिरीज साठी बुलेट गाडी पाहायला मिळते. चेंडू निघून चाललाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फक्त मिळेल एकच धाव. काय दमदार फटकेबाजी, काय दमदार सुरुवात झाली. बंटी तरे आपल्याला फलंदाजी ट्रॅक वरती आणि शुभम तरे पाहायला मिळतोय. जर विचार केला पहिल्या सत्रामध्ये धाबा झालेत 25 आणि जिंकण्यासाठी फक्त 26 धाबा बनवायच्या आहेत. म्हणजे टी फॉर टॅट जशाच तसं उत्तर बोनोली संघाला द्यावं लागेल. आता गोलंदाजी करत असताना पुढचा बॉल फुल टॉस फक्त दिशा दिली आहे. चेंडू निघून झालाय, फाईनच्या डोक्यावरना भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी येतोय अजून एक दमदार षटकार. हा 26चा टार्गेट होता आणि त्यामधल्या 3 चेंडूवरती तब्बल अर्धा पल्ला पार पडलाय. 13 धावा झाल्यात. कमबॅक करावं लागेल, संघर्ष करावा लागेल. इथून गोलंदाजी करत असताना बोनोली संघाला पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. चेंडू निघून झालाय डीप मध्ये, प्रोटेक्शन आहे. लॉक ऑनला उचलतील फेकतील, मिळेल फक्त एकच धाव. 26 धावा रोखायच्या आहेत. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र तुम्हाला वापरावं लागेल. आगीचे गोले डिलेव्हर करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये जर 26 धावा तुम्हाला रोखायच्या असतील तर. कारण पहिल्या सत्रामध्ये हवी अशी फलंदाजी झाली नाही. फटका खेचायचा होता, डॉट बॉल आलाय. मात्र धावांचा विचार केला ना, 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 14 धावा धाव पुस्तकावरती. 26चा टार्गेट असताना काय दमदार फटकेबाजी आपल्याला 2 फलंदाजांची पाहायला मिळाली. दोघांनी एक एक षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. सन्माननीय आमचे अभिभाई देसाई आमचे प्रमुख आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय समीरजी देसाई यांचे चुलत भाऊबंद सख्खे बंधू सन्माननीय आमचे अभिभाई देसाई यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. अजून एक फटका तिथे दमदार आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. आता 20 धावा पहिल्या षटकामध्ये जोडल्या जात आहेत. जिंकण्यासाठी 26चं टार्गेट होतं, त्यामधल्या धावा 20 बनवल्या गेल्या. आता बनवायच्या आहेत फक्त 6. डीजे संपलाय. 20 धावा
धाव पुस्तकावरती ही पालेगावाच्या मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ज्या क्रिकेट स्पर्धेची चर्चा संपूर्ण रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये होते, अशी ही बुलेट गाडीची मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बहुचर्चेत ही क्रिकेटची स्पर्धा खरं आपल्याला पाहायला मिळतात. जे क्रिकेट खेळाडू असतात आणि क्रिकेट प्रेक्षक असतात ते आतुरलेले असतात या स्पर्धेसाठी. चला आयवा कॅश साठी ते 500 रुपयाचं कॅश प्राइज आमचे सन्माननीय विजय दादा कोलेकर शाखा प्रमुख आहेत पालेगावचे आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक आयवा कॅच साठी आज रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज म्हणजे प्रेक्षकांना ही सुवर्ण संधी असेल. खरं तर ही स्पर्धेचा विचार केला तर ही स्पर्धा मानाची आहे, सन्मानाची आणि रायगड ठाण्यामधील बहुचर्चित स्पर्धा. कारण वर्षभर संपूर्ण खेळाडू आणि क्रिकेट प्रेक्षक आतुरलेले असतात की बुलेट गाडीची स्पर्धा कधी येईल आणि ही स्पर्धा आपल्या भेटीला आल्या आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. कापरी सिद्धी क्रिकेट मंडळ पालेगाव स्वर्गीय श्रीराम मस्कर व स्वर्गीय नितीन वारंगे यांच्या नावानं ही प्रत्येक वर्षी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्याच नावानं ज्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आपल्याला तब्बल 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय 25 आणि चतुर्थ 25 असं नामांकन या स्पर्धेमध्ये आणि मालिका वीरसाठी ज्या या स्पर्धेची ज्याच्यामुळे चर्चा होते ती बुलेट गाडी आपल्याला मालिका वीरसाठी पाहायला मिळते. बोलूयात मॅचकडे. तिथे धावांचा विचार 20च धावा धावपुस्तकावरती झाले. दुसरं षटक सुरू असताना आता शेवटचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि धावपुस्तकावरती 21 धावा म्हणजे 5 चेंडू डिलिव्हर केले आणि धाव खर्च केले. गोलंदाजांना फक्त एक स्विचिटचा फटका तेवढाच चांगला आहे. चेंडू निघून चाललाय. दुसरा टप्पा घेत सीमा पार 4 साठी येतोय अजून एक दमदार चौकार. साठी अवघी 1 धाव बनवायचे. स्कोर इज लेबल 25 धावा धाव पुस्तकावरती जोडल्या गेल्या म्हणजे जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि फक्त 1च धाव बनवायची आहे. चुका केल्या बोनोली संघानं प्रथम फलंदाजी करत असताना धावा त्यांच्या माध्यमातून बनवल्या गेल्या नाही आणि त्याचंच कारण आता द्वितीय सत्रामध्ये वन साइड मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही स्टाईलला मॅच फिनिश करायची होती मात्र एका टप्प्याने चेंडू निघून झालाय. 4 साठी येतोय चौकार. मॅच जिंकले संघ आपल्याला पाहायला मिळतोय युविशा 11 गावदेवी आशेले संघ. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम बोनोली. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आपलं विशेष आभार. चला आपण सेकंड करायचं लगेच. चला दोन्ही संघांना विनंती आहे की सेकंड करा आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा आपण देणार आहोत. सामना लवकर संपला कारण टीम बोनवली संघाच्या धावाच नव्हत्या आणि आक्रमकतेने सुरुवात करत असताना टीम युविशा 11 गावदेवी आशेले संघ हा सहजरित्या सामना जिंकला आणि या सामन्याचा नायक हिरो ठरलाय तो अजय कडू ज्याने फार चांगली गोलंदाजी केली. 4 विकेट 2 षटकामध्ये मिळवले आणि ऑलराऊंडर परफॉर्मन्स केला आणि तोच ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. अजय यायचा आपण. त्याचबरोबर आमच्या सरपंच चषकाचे दमदार आयोजक योगेश दादा पाटील यांना सुद्धा आम्ही आयोजन कमिटीच्या वतीने इन्व्हिटेशन देतोय. आपण मंचावरती यावं. या आपण मंचावरती आपलं स्वागत आहे. चला या आमचे विजयदादा कोलेकर त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. मॅन ऑफ द मॅच यास त्यांनी संघ हा पुरस्कृत केलाय. ओके युविशा गावदेवी 11
आशाले संघ याने पहिला सामना जिंकला, दुसऱ्या सामन्याला लगेचच सुरुवात होईल. कॉंग्रॅच्युलेशन. काय म्हणशील एकंदरीत या खेळपट्टीवरती कडू गोलंदाजी कशी झाली? कारण काल सुद्धा तुम्ही मॅचेस पाहिल्या असतील, येथे ही खेळपट्टी जास्त गोलंदाजीसाठी अनुकूल आहे. काय म्हणाल खेळपट्टीविषयी? 3-4 टुर्नामेंट झाला, जरा टीम आमची बॅकफुटला होती, बॅटिंग नव्हती होत, बॉलिंग नव्हती होत. तर नक्की या टुर्नामेंटला आम्ही चांगला प्रयत्न करू, चांगला खेळण्याचा. आज टीममध्ये हर्षद तरे नव्हते, काय म्हणशील? नाही, नक्कीच बंटी आणि शुभम आणि राहुल हे तर बॅटिंग करतातच, नक्की आम्हाला बी हर्षदची जागा भरून ठेवावी लागेल. ओके, थँक्यू. टीम आशिले संघाने पहिला सामना जिंकला आणि आपण काही सन्मान आहेत. आमच्या सरपंच चषकाचे आयोजक योगेश दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करूया आपण. या चला योगेश दादा या कक्षामध्ये यावा आपण. आपला सदीचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. चला दोन्ही टीम पागड्याचा पाडा संघ आपण टॉस जिंकला, लगेचच मैदानाचा ताबा घ्या. पागड्याचा पाडा संघ, चला या स्पर्धेचे आमचे आयोजक समीरदादा देसाई यांच्या शुभ हस्ते आपण योगेशदादा पाटील सरपंच चषक भोवणवली सर्वात मानाची स्पर्धा चे दमदार आयोजक आपल्याला पाहा मिळतात. योगेशदादा पाटील यांचा सदीचा सन्मान या ठिकाणी केला जातो या मंचावरती. त्याचबरोबर नेवालीचे आमचे हरिभक्त पारायण सुरेश बुवा भोईर हे सुद्धा उपस्थित आहेत. नेहमीच जेव्हा जेव्हा क्रिकेटचे सामने असतात तेव्हा ते नेहमीच असतात. या बुवा आपला सुद्धा या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय.